नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग होणार आहे। दुपारी 12 वाजता व्यावसायिक विमानाचं लँडिंग होईल अशी माहिती मिळते आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जवळपास सर्व कामं पूर्ण झाली आहेत। रनवे, सिग्नल यंत्रणा ही सर्व महत्त्वाची कामं पूर्ण झालेली आहेत। विमानतळाच्या इमारतीचे काम देखील अंतिम टप्प्यात पोहोचलाय। 31 मार्च 2025 ची डेडलाईन चुकणार नसल्याची माहिती खरे तर समोर आली। महिनाभरापूर्वी करण्यात आलेली लँडिंग टेस्ट यशस्वी झाल्यानंतर आता व्यावसायिक विमानाचं लँडिंग होईल आणि यावेळी सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत। महत्त्वाची अपडेट नवी मुंबईतून ही समोर येते आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्या सोबत आहेत। शिल्पा, आपण पाहतोय कधीपर्यंत खरं तर हे विमानाचं लँडिंग होऊ शकतं, कशा प्रकारे त्या ठिकाणी तयारी सुरू आहे? नक्कीच गौरी, नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज इंडिगो एअरलाइन्सचे पहिले प्रवासी विमान उतरणार आहे। विमान सुरक्षा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे पथक या विमानातून प्रवास करणार आहे। हे लँडिंग विमानतळाच्या सुरक्षा व कार्यक्षमतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे। दुपारी 12 वाजता इंडिगो एअरलाइन्सचे पहिले प्रवासी विमान धावपट्टीवर उतरणार आहे। विशेष म्हणजे वायुदलाचे C-295 आणि सुखोई 30 या लढाऊ विमानाचे यशस्वी लँडिंग झालेलं आपण पाहिलेलं आहे। धावपट्टीच्या मजबूती व तांत्रिक कार्यक्षमतेची चाचणी पूर्ण करण्यासाठी इंडिगो एअरलाइन्सचे प्रवासी विमान उतरणं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि तो टप्पा आज पूर्ण होतोय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम हे अत्यंत जलद गतीने सुरू आहे आणि आता नवी मुंबईकरांसाठी नवीन वर्षाला ही आनंदाची बातमी आहे। 2025 पर्यंत हे विमानतळ पूर्ण रेडी होऊन इथून अनेक विमानं हे आकाशामध्ये झेप घेताना आपल्याला पाहायला मिळतील। मात्र आज जे लँडिंग होणार आहे ते यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे आणि जी धावपट्टी आहे ती मजबूत आहे की नाही त्याची कार्यक्षमतेची चाचणी आज पूर्ण होणार आहे गौरी। नक्कीच शिल्पा, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।